कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी कवठेमहांकाळ कॅनलमध्ये चारचाकी वाहन पाण्यात गेल्याने वाहन चालक प्रसाद भगवान जाधव वय वर्ष 32 वर्ष राहणार कवठेमहांकाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हॉटेल रानमाळा बंद करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। चारचाकी कॅनलमध्ये गेल्यानंतर प्रसाद जाधव बेपत्ता असल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती तातडीने स्पेशल रेस्क्यू फोर्स, आपत्कालीन पथक, आपत्ती व्यवस्थापन सांगली यांना देण्यात आली। माहिती मिळताच रेस्क्यू पथकाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीची पाहणी करून कॅनलच्या पाण्यात शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले। रात्रीच्या अंधारातही पथकाने शोध मोहीम सुरू ठेवली। पहिल्या दिवसाच्या प्रयत्नानंतरही प्रसाद जाधव यांचा शोध लागला नाही, मात्र पथकाने शोध मोहीम थांबवली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली। कॅनलच्या पाण्यात विविध ठिकाणी शोध घेत पथकाकडून प्रसाद जाधव यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवण्यात आले। तब्बल 20 तासांच्या शोध मोहिमेनंतर प्रसाद जाधव यांचा मृतदेह आढळून आला। रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे शोध मोहिमेला अखेर पूर्णविराम मिळाला। या बचाव व शोध कार्यात सिनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, लहू घोरपडे, इर्शाद कवठेकर तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकातील इतर सदस्य सहभागी झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। या दुर्घटनेने झुरेवाडी तसेच कवठेमहांकाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रसाद जाधव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत। कवठेमहांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।